आजरा, हिरण्यकेशी आणि चित्रा नद्यांच्या संगमावर वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील गाव. याच गावात 31 ऑगस्ट 1940ला एका अशा व्यक्तीचा जन्म झाला, ज्या व्यक्तीनं वयाच्या 26व्या वर्षी पहिलीच कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीनं महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानातील साहित्य विश्वाला अचंबित करून टाकलं. कर्णासारख्या उपेक्षित नायकाकडं नव्हे तर खलनायकाकडं पाहण्याचा सबंध भारताचा दृष्टिकोनच या कादंबरीनं उलथवून टाकला. अर्थात कादंबरीचं नाव मृत्युंजय आणि लेखकाचं नाव शिवाजीराव सावंत. डोक्यावर शिकाऱ्यासारखी तांबडी बेरी कॅप टोपी, अंगात कोट, त्यावर जॅकेट, टाय, झुपकेदार मिशा, व्यायामानं कमावलेलं पिळदार शरीर आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारी चकाकी, तेज. हे वर्णन कुठल्या लष्करी अधिकाऱ्याचं नव्हे, तर हे वर्णन आहे मराठी साहित्याला आपल्या लेखणीनं समृद्ध करणाऱ्या शिवाजीराव सावंतांचं. वडील त्यांच्या लहानपणीच गेले. शिवाजीरावांचं बालपण त्यामुळं तसं खडतरच गेलं. आजऱ्यातल्या व्यंकटराव प्रशालेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं आणि पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले. पण परिस्थिती हालाकीची होती. केवळ शिक्षणावर भिस्त ठेवून चालणार नव्हतं. मग शिवाजीरावांनी काहीतरी नोकरी करत शिक्षणाचा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांनी अल्पावधीतच शॉर्ट हँड टंकलेखनाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी धरली. कालांतरानं ते कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. याशिवाय नंतरच्या काळात त्यांनी राज्य शासनाच्या लोकशिक्षण मासिकाचं संपादन देखील केलेलं होतं. खरं तर शिवाजीरावांनी मोजकच लिखाण केलं, पण त्या लिखाणाचा तळ हा खूपच विस्तृत आणि आशयघन होता. मनात आलं आणि कागदावर उमटवलं ही वृत्ती शिवाजीरावांची अजिबातच नव्हती. ते लेखक होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या अंगी संशोधकाचे व्रत होते. म्हणूनच तर छावा, मृत्युंजय आणि युगंधर यासारख्या छत्रपती संभाजीराजे, कर्ण आणि कृष्णाच्या जीवनावर कादंबरी लिहित असताना त्यांनी या नायकांशी निगडीत ठिकाणांना भेटी दिल्या. कित्येक दिवस त्या ठिकाणांना त्यांनी वेगवेगळ्या पैलूतून निहाळलं. या नायकांवर लिहिलेलं चरित्रात्मक लेख, साहित्य त्यांनी सर्रास वाचून काढलं आणि मगच तो नायक त्यांनी कागदावर उतरवला. परिणामी अशा जय्यत तयारीनं त्यांनी लिहिलेल्या लिखाणाला रसिकांनी डोक्यावर घेतलं. शिवाजीरावांच्या प्रदीर्घ संशोधनात्मक लिखाणाला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली, ती याच कारणामुळं. पण शिवाजीरावांनी फक्त ऐतिहासिक अथवा पौराणिक लिखाणच केलं असा चुकीचा समजही बऱ्याचदा आपण करून घेतो. पण छावा, मृत्युंजय आणि युगंधर या त्यांच्या चर्चित साहित्यापलीकडेही त्यांचं लिखाण होतं, जे कमी अधिक प्रमाणात तितकंच दर्जेदार होतं. हे आपल्याला मान्य करायलाच हवं. यात प्रामुख्यानं कर्मवीर विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर आधारित लढत ही द्विखंडात्मक कादंबरी, भाई मनोहर कोतवाल यांच्या जीवनावर आधारित संघर्ष ही चरित्र कहाणी, याशिवाय युगंधर एक चिंतन, शेलका साज, कांचनवन, क्रांतिसिंहांची गावरान बोली, पुरुषोत्तम नामा, श्री साई गीते आणि सोबतच अशी मने, असे नमुने आणि मोरावळा यासारख्या व्यक्तिचित्रांचा समावेश होतो. याशिवाय त्यांच्या छावा आणि मृत्युंजय या कादंबऱ्या हिंदीसह तब्बल 10हून अधिक भाषात भाषांतरित झाल्यात. इतकंच काय, मृत्युंजय मराठी साहित्यातील एकमेव कादंबरी आहे जी नोबेल पुरस्कारांच्या नामांकनापर्यंत पोहोचलेली आहे. ही गोष्ट केवळ मराठी नव्हे तर भारतीय साहित्यासाठी मैलाचा दगडच आहे. याशिवाय 1995चा भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार, 1986चा पूनमचंद भदौरिया पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार 1967, न. ची केळकर पुरस्कार 1972,
ललित मासिक पुरस्कार 1973, फाई फाउंडेशन इचलकरंजी 1996चा पुरस्कार, 1998चा आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार, याशिवाय मृत्युंजयच्या गुजराती भाषांतराला 1990चा साहित्य अकादमी पुरस्कार तर 1992चा केंद्रीय अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. शिवाजीरावांच्या पत्नी अर्थात मृणालिनी सावंत म्हणजेच पूर्वाश्रमीच्या कुंदा कामतेकर या त्यांना मिळाल्या त्या याच मृत्युंजय कादंबरीमुळं. 1983ला बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे 1996 आणि 1986ला उद्घाटक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र कामगार साहित्य संमेलन कोल्हापूर 1998 अध्यक्ष, नवोदित साहित्य संमेलन 1997 अध्यक्ष, 1999चा पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार तर 1947चा पुणे महानगरपालिकेचं सन्मानपत्र, यासोबतच 2000चा कोल्हापूर भूषण असे कैक वैयक्तिक पुरस्कार आणि मानाची पदही त्यांनी भूषवली. शिवाजीराव लेखक म्हणून जितके दर्जेदार होते त्याहून दुप्पट ते माणूस म्हणून उदात्त होते. म्हणूनच तर आपण इतकं दर्जेदार लिखाण केलंय. आपली जागा कायम व्यासपीठावरच असायला हवी असला मोह त्यांना कधीच नव्हता. ते कित्येकदा करवीर नगर वाचन मंदिरातल्या सभांना मागच्या रांगेत येऊन बसायचे आणि व्याख्यातांची भाषण ऐकायचे. साहित्य परिषदेला 1,11,000ची विनाअट देणगी सुद्धा त्यांनी दिली. अहो इतकंच काय, स्वतःच्या मुलीचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं करून वाचवलेले 50,000 रुपये त्यांनी किल्लारी भूकंपग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना दिले. कर्णाकडून त्यांनी कट्टर मैत्रीचा गुण उचलला होता. म्हणूनच तर मित्र ना वा देशपांडेंनी काही कविता लिहून वही घरातच ठेवली आहे हे समजताच काहीच दिवसात चंदनसुख या नावानं साहित्य संस्कृती मंडळातर्फे त्यांनी तो कविता संग्रह प्रकाशित करूनच नावा देशपांडेंच्या हातात ठेवला. शिवाय काही कारणास्तव त्यांचे मित्र अशोक गगराणी यांना नाचलखेडा या त्यांच्या मूळ गावी जावं लागलं. अर्थात त्यावेळी दाम्पत्य नोकरीला होतं. अशात त्यांचा मुलगा म्हणजेच पुढे जाऊन प्रशासकीय अधिकारी झालेले भूषण गगराणी तेव्हा लहान होते. त्यामुळे त्यांना घरात कोंडून या दाम्पत्याला नोकरीला जावं लागत होतं. ही बातमी शिवाजीरावांना समजताच कोल्हापुरातले 2 मित्र त्यांनी गगराणींकडे पाठवले आणि सामानासहित गगराणींना कोल्हापूरला यायचा आदेश दिला. अर्थात कोल्हापुरात त्यांच्यासाठी नवी नोकरी आणि भाड्याच्या घराची सोय शिवाजीरावांनी आधीच करून ठेवली होती. त्यांच्या कन्या कादंबिनी धारप तर सांगतात त्यांनी लिखाणासाठी म्हणून पाषाणमध्ये एक स्वतंत्र फ्लॅट घेतला. पण ते तिथे राहायला कधीच गेले नाहीत. कारण इतकंच की मित्र आणि चाहत्यांची त्यांना भेटण्यासाठीची गैरसोय होऊ नये. पंडित जसराज, प्राचार्य शिवाजीराव भोसले, ना स इनामदार, भा द खेर, अनिरुद्ध कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, अनंतराव कुलकर्णी, मोहन वाघ, ना वा देशपांडे, मिलिंद जोशी, अशोक गगराणी, जयंतकुमार त्रिभुवन यांच्यावर त्यांचा विशेष स्नेह होता. त्रिभुवन यांच्यासोबत तर रात्री, मध्यरात्री, भर दुपारी कितीतरी वेळा ते हॉटेलमध्ये जेवल्याचे किस्से आहेत. गदी माडगुळकर, कुसुमाग्रज आणि वि स खांडेकर तर जणू त्यांची दैवतच होती. शिवाजीरावांची पहिली कादंबरी अर्थात मृत्युंजयचं प्रकाशन कंटिनेंटल प्रकाशनानं केलं होतं. खरं तर त्यावेळी शिवाजीरावांचं वय अवघं 26 वर्षांचं होतं आणि अशातच हे त्यांचं पहिलं पुस्तक. पण त्यांचं लिखाण वाचून अनंतरावांनी ते प्रकाशित करण्याचं ठरवलं. त्यामुळंच त्यांच्याबद्दल शिवाजीरावांच्या मनात प्रचंड आदर होता. ते अनंतरावांचं एक जॅकेट लहान करून वापरत असत. त्यावर आपण सुखी माणसाचा सदरा घालत आहोत असं ते म्हणायचे. ही जी कृतज्ञतेची भावना शिवाजीरावांच्या अंगी होती ती विशेष आहे. कारण प्रसिद्धी, पैसा आणि नम्रता एका ठिकाणी नांदत नाही असं म्हणणाऱ्या जगात शिवाजीराव या सगळ्याला अपवाद होते. शिवाजीरावांना सतत नवीन काहीतरी करण्याची सवय होती.
म्हणूनच तर त्यांनी लोन घेऊन टुरिस्ट टॅक्सीचा बिझनेस देखील सुरू केला होता. पण 4च महिन्यात तो व्यवसाय डबघाईला आला. त्यावेळी शिवाजीरावांनी ओळखलं हा आपला प्रांत नव्हे आणि परत काही ते व्यवसायाच्या मार्गाकडे वळले नाहीत. शिवाजीराव टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायचे, पण जॉग्राफिक डिस्कवरी आणि स्पोर्ट्स चॅनेल आवडीनं पाहायचे. ते आध्यात्मिक होते आणि देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती. शिवाय त्यांच्या आईवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. आईचा विषय निघाला की ते भावूक व्हायचे. आपल्या आईच्या जाण्यानं ते प्रचंड व्यथित झाले. बऱ्याचदा ते त्यांच्या घरी काम करणाऱ्या वयस्कर अनुसूयाबाई यांच्या पाया पडून दौऱ्याला निघायचे. एक वडील म्हणून त्यांनी कधीच आपल्या मुलांवर निर्णय लादले नाहीत अथवा शैक्षणिक बाबतीत ढवळाढवळ केली नाही. पुढे ते आपल्या नातवाला सोनमंडीत वाघनक पाठवतात. त्यावेळी या महान लेखकात दडलेला हळवा आजोबाई आपल्याला पाहायला मिळतो. असे अष्टपैलू शिवाजीराव दुर्दैवानं 18 सप्टेंबर 2002ला हृदयविकाराचा झटका आल्यानं कालवश झाले. पण जाताना त्यांनी आपले जे शब्द या धरातलावर मागे ठेवलेत ते आजही महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या घराघरातून निनादत आहेत.